आज काय विशेषमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत। आज दिवसभरात काय मोठ्या आणि महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहे ते सर्व काही आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचं। त्यासाठी पहिली बातमी बघूयात आणि ही बातमी मुंबईकरांसाठी महत्त्वाची आहे। रिक्षा आणि टॅक्सीचा प्रवास हा महागण्याची शक्यता आहे। नेमका किती रुपये प्रवास महागणार आहे, नेमकं काय घडणार आहे, काय निर्णय घेतला जातोय, आज काय विशेषमध्ये पाहूयात। तर दुसरी बातमी देखील दावोसमधून आहे, कारण जागतिक आर्थिक परिषदेतून देवेंद्र फडणवीस अर्थातच मुख्यमंत्र्यांनी राज्यात विक्रमी गुंतवणूक आणली आहे। त्या संदर्भातलं सविस्तर वृत्त सुद्धा आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचंय। तिसरी बातमी अमेरिकेतल्या भारतीयांसंदर्भातली आहे। होय, कारण डोनाल्ड ट्रम्प यांनी एक मोठा निर्णय घेतला आणि त्यामुळे भारतीयांना फटका बसणार आहे। हा निर्णय नेमका काय आहे आणि का भारतीयांना फटका बसेल ते देखील आपल्याला आज काय विशेषमध्ये बघायचं। तर आज काय विशेषमधली पहिली विशेष बातमी मुंबईकरांसाठी, कारण मुंबईकरांचा रिक्षा आणि टॅक्सी प्रवास हा महागणार आहे। रिक्षा आणि टॅक्सीच्या दरात 3 रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे। परिवहन खात्याचा 3 रुपये भाडेवाढीचा प्रस्ताव आहे। सीएनजीचे दर वाढलेले आहेत आणि सीएनजीचे दर वाढले असल्यानं भाडेवाढीची मागणीही होते। भाडेवाढीला मान्यता मिळाल्यास रिक्षाचं कमीत कमी भाडं 26 रुपये होणार आहे। भाडेवाढीला मान्यता मिळाली तर टॅक्सीचं कमीत कमी भाडं मात्र थेट 31 रुपये होईल। तर अतिरिक्त मुख्य सचिव या आठवड्यामध्ये या प्रस्तावावरती निर्णय घेणार असल्याचंही कळतंय। ग्राफिक्सच्या माध्यमातून सविस्तर अपडेट घेऊयात। सध्या टॅक्सीचं आत्ताचं भाडं 28 रुपये आहे, तर आता हे भाडं 31 रुपये होण्याची शक्यता आहे। रिक्षाचं आत्ताचं भाडं 23 रुपये आहे, तर हेच भाडं तब्बल 26 रुपये होऊ शकतं। त्यामुळे आता मुंबईकरांच्या खिशाला चांगलीच झळ बसणार असल्याचं दिसतंय। याशिवाय राज्यभरातल्या इतर काही मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेट्स पुढे वेगवान स्वरूपात। टोरेस घोटाळा प्रकरणी मुंबई पोलिसांनी आता इंटरपोलची मदत घेतली। घोटाळा प्रकरणात 9 परदेशी आरोपींविरोधात ब्लू कॉर्नर नोटीस बजावण्यात आली। इंटरपोलने अशी नोटीस काढल्यानंतर सर्व देशांचे पोलीस आणि तपास यंत्रणा आरोपींना शोधण्यात मदत करतायत। मुंबईमध्ये गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा 35 अंशांवर पोहोचला। किमान तापमानाचा पारा देखील चढाच होता। सोमवारच्या तुलनेत मंगळवारी तापमानात काही अंशी कमी नोंद झाली आहे। पुढील 2 ते 3 दिवस मुंबईमधील तापमान मात्र घटलेलंच राहण्याचा अंदाज आहे। हवामान विभागाचा अंदाज आहे आणि उत्तरेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे तापमानात घट होणार आहे। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवरती पुलाचे गर्डर उभारण्यास 22 ते 24 जानेवारी या काळात ब्लॉक घेतला जाईल। दुपारी 12 ते 3 या वेळेत ब्लॉक असेल। परिणामी मुंबईहून पुण्याकडे जाणाऱ्या पुणे वाहनीवरील वाहतूक वळवणं तर ते वरसोली टोलनाका येथून देहू रोड मार्गे मार्गस्थ केलं जाईल। शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी आरटीए अंतर्गत आता ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे। नवी मुंबई पालिका क्षेत्रातील पालकांना पाल्याच्या प्रवेशासाठी 27 जानेवारीपर्यंतची मुदत देण्यात आली आहे। प्रवेश अर्ज भरण्यासाठी येणाऱ्या अडचणींच्या निराकरणासाठी पालिकेने गटनिहाय केंद्र समन्वयकांची नियुक्ती केली आहे। कोस्टल रोड लगत होणाऱ्या पार्किंगमध्ये बेस्टच्या बसला पार्किंग दिली जाणार आहे। L&T कंपनीकडून या संदर्भात नवीन आराखडा सादर करण्यात आलाय। ही माहिती पालिकेच्या सूत्रांनी दिली। कोस्टल रोड लगत लवकरच 4 मजली पार्किंगची सुविधा निर्माण केली जाईल। मार्च 2025 पर्यंत हे काम सुरू असेल। 10वी आणि 12वी परीक्षांसंदर्भात इतर शाळांमध्ये परीक्षांना जाण्यास शिक्षक संघटनांकडून विरोध होतोय। कॉपीमुक्त परीक्षा अभियानाचा भाग म्हणून राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं हा महत्त्वाचा निर्णय घेतला। मात्र हा निर्णय शिक्षकांवर अविश्वास आहे असा आरोपही केला जातोय। कल्याण पूर्वच्या वाळधुनी परिसरात 50 वर्षांपासून रेल्वेच्या जागेवर असलेल्या शाळेला रेल्वेने नोटीस पाठवली। 28 जानेवारीपर्यंत शाळा रिकामी करण्याचा आदेश रेल्वेने दिला। 10वीची परीक्षा तोंडावर असताना रेल्वेच्या या निर्णयाला विरोध होतोय, तर रेल्वेकडून मुदत मिळण्याची मागणी शाळेने केली आहे। नाशिकच्या देवळाली तोफखाना शाळेमध्ये तोफची 2025 या वार्षिक सरावाचं आयोजन झालं। या तोफखान्याच्या विविध प्रकारच्या शस्त्रास्त्रांचं आणि अग्निशक्तीचे प्रभावी प्रात्यक्षिक हे सादर करण्यात आले। या कार्यक्रमाचं नेतृत्व भारतीय लष्कराचे महत्त्वाचे अधिकारी जनरल नवनीत सिंग सरना यांनी केलं।
पुढील महिन्यात सुरू होणाऱ्या 10वी आणि 12वीच्या परीक्षेसाठी कॉपीमुक्त जनजागृती सप्ताह हा आयोजित करण्यात आला। त्या अनुषंगानं अहिल्यानगरच्या रेसिडेन्शियल हायस्कूलमध्ये विद्यार्थ्यांना कॉपीमुक्त अभियानाची शपथही देण्यात आली। जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्यांमध्ये कोणताही घोळ होऊ नये यासाठी रत्नागिरी ग्रामविकास विभागानं तयारी सुद्धा केली आहे। 1 जानेवारीपासून बदल्यांची प्रक्रिया सुरू होणार आहे। 31 मे पूर्वी ही प्रक्रिया पूर्ण होईल। बदलीपात्र शिक्षकांच्या याद्या प्रसिद्ध केल्या जातील। या याद्यांवरती 28 फेब्रुवारीपर्यंत आक्षेप घेता येईल। बॉलिवूडचा अभिनेता सैफ अली खानला आता डिस्चार्ज मिळालाय। सैफच्या वांद्रे या ठिकाणच्या घरात त्याच्यावर 16 जानेवारीला चोरानं चाकू हल्ला केला। सैफच्या तब्येतीत सुधारणा झालेली आहे। डॉक्टरांनी त्याला डिस्चार्ज दिलेला आहे। अभिनेता सैफला डिस्चार्ज मिळाला त्यानंतर वांद्रेतील फॉर्च्यून हाइट्स या इमारतीमध्ये तो राहायला जाणार ही चर्चा रंगली। मात्र सैफ अली खान पुन्हा ज्या ठिकाणी हल्ला झाला त्याच ठिकाणी राहायला परतलाय। सैफ अली खानची भोपाळमधली 15,000 कोटींची संपत्ती सरकार जमा होण्याची शक्यता आहे। भोपाळमधल्या ऐतिहासिक मालमत्तांवर 2015 पासून स्टे देण्यात आलेला आहे। मध्य प्रदेश हायकोर्टानं सैफच्या कुटुंबाला आपली बाजू मांडण्याचे आदेश दिले। मात्र पतोडी कुटुंबानं कोणताही दावा सादर केलेला नाही, त्यामुळे ही संपत्ती सरकार जमा होण्याची शक्यता आहे। मुंबई हायकोर्टानं ईडी आणि एका तक्रारदारावर टीका केली। न्यायालयानं एजन्सीला 1 लाख रुपयांचा दंड ठोठावला। न्यायमूर्ती मिलिंद जाधव यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठानं सांगितलं की कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या यंत्रणांनी कायद्याच्या कक्षेत राहून काम करावं आणि नागरिकांना विचारात न घेता त्रास देऊ नये। सिडकोने मेट्रोचं तिकीट दर कमी केल्यानं नवी मुंबई मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ झाली। मेट्रोच्या तिकिटाचे किमान दर 10 आणि कमाल दर 30 रुपये करून नवी मुंबईमधून प्रवास करणाऱ्या मेट्रो प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला। त्यामुळे प्रवासी संख्येत वाढ झाली आहे। दैनंदिन प्रवासी संख्या 20,000च्या दरात आहे। नवी मुंबई पालिकेच्या परिवहन उपक्रमानं अटल सेतू या 2 बससेवा प्रवाशांसाठी सुरू केल्या। या बसचे भाडेदर घटवल्यानंतर आता प्रवाशांचा प्रतिसाद चांगला मिळतोय। काही प्रवासी कामानिमित्त तर काही प्रवासी केवळ अटल सेतू फिरण्यासाठी पाहण्यासाठी देखील बसने प्रवास करताय। सुट्टीच्या दिवशी या बसला प्रवासी वर्गाकडून अधिक पसंती मिळताना दिसते। मध्य रेल्वेने चालू आर्थिक वर्षात डिसेंबर 2024 पर्यंत प्रवासी वाहतूक आणि महसुलामध्ये लक्षणीय वाढ केली। रेल्वेने प्रवासी उत्पन्नातून डिसेंबर 2024 पर्यंत 5,570 कोटी रुपये कमावले। रेल्वे प्रशासन प्रवाशांना सुरक्षित आणि कार्यक्षम प्रवासाची सेवा देण्याच्या वचनबद्धतेवर ठाम आहे, असं रेल्वेने स्पष्ट केलं। राज्यात बुलेट ट्रेन प्रकल्पाच्या उभारणीत मोठी प्रगती झाली आहे। NHS-RCL विभागात पालघरमधील डहाणूमध्ये पहिला 40 मीटर लांबीचा पूल PSC बॉक्स गर्डर उभारला। 970 मेट्रिक टन वजनाचा हा गर्डर भारतातील बांधकाम क्षेत्रातील सर्वात वजनदार गर्डर असेल। मागे गणेशोत्सवासाठी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तींना पूर्णतः बंदी आहे। जागोजागी अद्यापही पीओपीच्या मूर्तींसाठी ऑगस्ट महिन्यामध्ये उभारलेले मंडप तसेच आहे। पीओपीच्या मूर्तींची बंदी ही केवळ कागदावरच उरली आहे असा आरोप मातीच्या मूर्ती घडवणाऱ्या मूर्तिकारांनी केला आहे। स्वामी विवेकानंदांचा 162वा जयंती उत्सव बुलढाण्यातील हिवरा आश्रममध्ये महापंगतीने पार पडला। यावेळी जवळपास 3 लाख भाविकांनी महाप्रसादाचा लाभ घेतलाय। परमपूज्य शुकदास महाराजांनी गेल्या 55 वर्षांपासून सुरू केलेली ही परंपरा आजही सुरू आहे। या महापंक्तीला महाप्रसादात 200 क्विंटल गव्हाची पुरी आणि 140 क्विंटल वांग्याची भाजी प्रसाद म्हणून वितरित करण्यात आली आहे। महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी 5 तोळ्याची सोनसाखळी अर्पण करण्यात आली। कर्नाटकमधील बिदर या ठिकाणी भाविक पांडुरंग हुलाजीराव पाटील यांनी अंदाजे 3.5 लाख रुपये किमतीची सोनसाखळी अर्पण केली। अंबरनाथमधल्या शिवमंदिर परिसराच्या विकास कामांना सुरुवात झाली आहे। वालधुनी समुद्रकिनारी नदीकिनारी घाट बांधणीच्या कामामुळे मंदिर परिसराचं रूप पालटणार आहे। या प्रकल्पानं गती घेतली आहे। एप्रिल 2026 पर्यंत कामं पूर्ण करण्याची मुदत ठेकेदाराला देण्यात आलेली आहे। खालिस्तान जिंदाबाद फोर्स या दहशतवादी संघटनेने प्रयागराज महाकुंभ मेळा दरम्यान झालेल्या सिलेंडर स्फोटाच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली। या संघटनेने याबाबत काही माध्यम संस्थांना ईमेल पाठवला, ज्यामध्ये हा पिलीभीत बनावट चकमकीचा बदला असल्याचंही म्हटलं।
उद्योगपती गौतम अदानी यांनी आता महाकुंभ मेळ्याला भेट दिलेली आहे। त्यांनी प्रयागराज या ठिकाणी संगम घाटावरती पूजा केल्या। इस्कॉन मंदिरात दर्शन घेत गौतम अदानी यांनी भाविकांना अन्नदान केलं। यावेळेस त्यांची पत्नी प्रीती देखील त्यांच्यासोबत उपस्थित राहिल्या। पंतप्रधान नरेंद्र मोदी महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होणार आहेत। 5 फेब्रुवारीला मोदींचा प्रयागराजचा दौरा आयोजित करण्यात आलेला आहे। त्यावेळेस ते महाकुंभ मेळ्यामध्ये सहभागी होतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे देखील आता 27 जानेवारीला प्रयागराजला जाणार असल्याचं कळत आहे। पंतप्रधान मोदी आणि अमित शाह त्रिवेणी संगमावर स्नान करणार आहेत। अवैध उत्खनन करून वाळू चोरी करणारा ट्रॅक्टर महसूल विभागाच्या पथकानं पकडला। ही कारवाई परंडा तालुक्यातील आवार पिंपरी कारंजा शिवारात करण्यात आली। दरम्यान ट्रॅक्टर चालक ट्रॅक्टर सोडून पसार झाला। या प्रकरणी परंडा पोलिसात गुन्हा दाखल झालाय। वाशिम येथील महसूल विभागाने मागील 3 दिवसांमध्ये गौण खनिजाचे अवैध उत्खनन आणि वाहतूक करण्याच्या 3 टिप्पर शिवाय 1 ट्रॅक्टर अशा 4 वाहनांवर कारवाई केलेली आहे आणि यावेळेस या प्रकरणी 5 लाख रुपयांचा दंडही ठोठावण्यात आलाय। वाशिम जिल्ह्याच्या महसूल विभागाच्या भरारी पथकाच्या कर्मचाऱ्यांनी शनिवार ते सोमवार दरम्यान ही कारवाई केली आहे। नाशिक आणि ठाणे जिल्ह्यातून अंमली पदार्थांची विक्री करण्यासाठी आलेल्या इस्माला द्वारका परिसरात रात्री मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। सलमान फाल्के असं या इस्माचं नाव आहे। त्याच्याकडून आता 49 ग्रॅम चरस देखील जप्त करण्यात आलेली आहे। नंदुरबार जिल्ह्यात गेल्या अनेक दिवसांपासून अवैधरित्या गॅस भरण्याचे प्रकार सुरू असल्याचं पाहायला मिळालं। गॅस भरण्याच्या या काळ्या धंद्याच्या विरोधात पोलीस आता ॲक्शन मोडमध्ये आलेले आहेत। या अवैध धंद्यांवर पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे। 62 गॅस सिलेंडरसह गॅस भरण्याचं साहित्य पोलिसांनी जप्त केलं आहे। वाशिमच्या कारंजा तालुक्यात पिकअप वाहन, प्रवासी ऑटो आणि अन्य 1 ऑटो अशा 3 वाहनांचा भीषण अपघात झालाय। या अपघातात एका महिलेसह 2 जण ठार झाले, 8 जण जखमी झाले। यातील 3घांची प्रकृती चिंताजनक आहे आणि हा अपघात एवढा भीषण होता की यामध्ये गाड्यांचा अक्षरशः चुराडा झालाय। पुण्याच्या उंडीमध्ये एक मोठा अपघात झालाय। चालकाचा वेगावरती ताबा न मिळाल्यानं ट्रक डिवायडरला जोरदार धडक त्यानं दिली। या धडकेमुळे डिवायडरवर असलेला लाईट पोल कोसळला। सुदैवानं अपघातात कोणती जीवितहानी झालेली नाही। भांडूपच्या ड्रीम्स मॉलमध्ये एका अज्ञात महिलेचा मृतदेह आढळून आला असल्याचं बघायला मिळतंय। मॉलच्या बेसमेंटमध्ये साचलेल्या पाण्यातून हा मृतदेह बाहेर काढण्यात आला। या अज्ञात महिलेच्या नातेवाईकांचा शोध सध्या पोलिसांकडून घेतला जातोय। दरोड्याचा प्रयत्न करणाऱ्या चोरट्यांचा अंगलट हा प्रयत्न आलाय। भरदिवसा सराफा दुकानावर दरोड्याचा प्रयत्न ते करत होते आणि यावेळेस ग्रामस्थांनी दोघांना चोप देत पोलिसांच्या ताब्यात दिले। कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव या ठिकाणची ही घटना आहे आणि दुचाकीवरून येत धारदार हत्यारं घेऊन दहशत माजवण्याचा हा चोरट्यांचा प्रयत्न होता, जो की फसलाय। धुळ्यातील सेक्सटॉर्शन प्रकरणी न्यायालयीन कोठडीमध्ये असलेल्या महिला आरोपीने कारागृहातच गळफास घेत आपलं जीवन संपवलं, आत्महत्या केली। 20 वर्षीय आरोपी महिलेने ओढणीच्या साहाय्यानं गळफास घेतलाय। या घटनेने एकच खळबळ उडाली। नंदुरबारमधील शिक्षकासोबत आक्षेपार्ह व्हिडिओ काढत तिने 12 लाखांची खंडणी मागितली होती। घरात दारू पिऊन आईला वडील मारहाण करायचे, शिवीगाळ करायचे आणि या त्रासाला कंटाळून संतापलेल्या मुलाने वडिलांचा गळा दाबून खून केला। ही घटना नागपूरमध्ये घडली। या प्रकरणी पोलिसांनी मुलगा आणि आईला ताब्यात घेतलं। धाराशिवमध्ये एका मित्राकडून दुसऱ्या मित्रावर सुराने प्राणघातक हल्ला झालाय। आरोपीला नाव घेत काय चाललंय मित्रा असा आवाज दिल्यानं आरोपीकडून हल्ला करण्यात आलाय। मटण कापण्याच्या सुराने वार केल्यानं तरुण गंभीररित्या जखमी झालाय। कल्याणमध्ये विना तिकीट प्रवास करत असल्यामुळे रेल्वे सुरक्षा बलाच्या पथकानं तरुणाला पकडला, पण त्याची झडती घेतली असता त्याच्याजवळ सुमारे 3 किलोचा गांजा देखील सापडलेला आहे। दरम्यान तरुणाला कल्याण रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे।
सांगलीच्या मिरजेत नशेसाठी औषधांचा वापर करण्याचा प्रकार समोर आला। पोलिसांनी या प्रकरणी नशेसाठी वापरण्यात येणाऱ्या औषधी इंजेक्शन्स आणि गोळ्यांचा साठा हा जप्त केलेला आहे। औषधी विक्री करणाऱ्या तिघांना अटक केली आहे। त्यांच्याकडून 14.5 लाखांचा मुद्देमाल हा जप्त सुद्धा करण्यात आलेला आहे। शेतजमिनीचा प्रलंबित निकाल देण्यासाठी 55,000 रुपयांची लाच घेतल्याचा प्रकार पंढरपूर उपजिल्हाधिकारी कार्यालयात घडला। परप्रांताधिकारी कार्यालयातील लिपिक आणि शिपाई हे दोघेही जाळ्यात अडकले। लाचलुचपत विभागाने या दोघांना रंगेहात लाच घेताना पकडलं। पालघर जिल्ह्यात 2024 साली झालेल्या 35 हत्या आणि 28 हत्येचे प्रयत्न या गुन्ह्यांची उकल पालघर पोलिसांनी केली। पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटलांनी पत्रकार परिषदेत तशी माहिती दिली। या सर्व गुन्ह्यांमध्ये आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं। हुल्लडबाज दुचाकीस्वारांवर धडक कारवाई केली जाते। वर्ध्याच्या वाहतूक शाखेने ही कारवाई केली। 50हून अधिक मॉडिफाय सायलेन्सर बुलडोझर खाली दाबून नष्ट सुद्धा करण्यात आलेले आहेत। टवाळखोर मुलं सायलेन्सरमध्ये मॉडिफाय करून कर्णकर्कश आवाज करत फिरतात। अशांवरती आता पोलिसांनी ही कारवाई केलेली आहे। पुण्यातील शिरूर गोळीबाराच्या घटनेने हादरलं। जुन्या वादाच्या रागातून एका आरोपीने हवेत गोळीबार केला। या गोळीबारातून तरुण थोडक्यात वाचला। कृष्णा जोशी असं गोळीबार करणाऱ्या आरोपीचं नाव आहे। गोळीबाराची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे। कोल्हापुरात पाणीपट्टी वसुलीसाठी गेलेल्या महापालिकेच्या पथकावर हल्ला झाला। मंगळवार पेठ या परिसरातली ही घटना। पालिकेचे कर्मचारी उमेश साळुंखे यांना जबर मारहाण झाली आहे। या घटनेमुळे महापालिकेचे कर्मचारी दहशतीखाली वावरत आहेत। छत्रपती संभाजीनगरमध्ये घरासमोर उभी असलेली बुलेट 2 अज्ञातांनी पेटवून दिली आहे। वाळूज परिसरातील साजापूरमध्ये पहाटेच्या सुमारास ही घटना घडली असल्याचं बघायला मिळतंय। 2 अज्ञात आग लावताना सीसीटीव्हीमध्ये कैद झाले। पोलीस त्यांचा सध्या शोध घेताना दिसतोय। यानंतरची बातमी आहे प्रहार संघटनेचे अध्यक्ष बच्चू कडू यांच्या एका खळबळ उडवणाऱ्या दाव्याची। कारण देशाच्या राजकारणामध्ये मोठी उलथापालथ होणार आहे हा दावा बच्चू कडू यांनी केलाय। उद्धव ठाकरे, शरद पवार केंद्रात भाजपसोबत जाणार असा दावा सुद्धा त्यांनी केला असल्याचं बघायला मिळतंय। केंद्रामध्ये चंद्रबाबू नायडू आणि बिहारचे आपले नितीश कुमार हे 2-3 बिलासाठी अडकून राहिलेले आहे। त्या 2-3 बिलावर कदाचित पवार साहेबांचीच राष्ट्रवादी आणि उद्धव साहेबांची शिवसेना कदाचित वरच्या केंद्रात गरज पडणार आहे। त्याच्यानं बराच उलटापालट होण्याची शक्यता टाळता येत नाही। तर बच्चू कडू यांच्या दाव्यानं खळबळ तर उडाली। मात्र आगामी काळामध्ये राज्याच्या राजकारणासह देशात नेमकं काय बघायला मिळतं याची उत्सुकता लागली आहे। यासोबतच पुढे आणखी एक मोठी बातमी। ठाकरे गट आणि काँग्रेसचे आमदार शिवसेनेमध्ये येणार आहे हा खळबळजनक दावा उदय सामंत यांनी केलाय। ठाकरेंचे 4 आमदार आणि 3 खासदार शिंदेंना भेटून गेलेत। येत्या 3 महिन्यांमध्ये अनेक आमदार आणि महत्त्वाचे नेते शिंदेंचं नेतृत्व स्वीकारणार आहे हा दावा सामंतांनी केलाय। त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असल्याचं देखील बघायला मिळतंय। माननीय राज्याचे माजी मुख्यमंत्री शिवसेनेचे मुख्य नेते आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युबीटीच्या 4 आमदारांनी, काँग्रेसच्या 5 आमदारांनी आणि युबीटीच्या 3 खासदारांनी मागच्या 15 दिवसामध्ये माननीय एकनाथ शिंदे साहेबांची भेट घेतलेली आहे। याचा रेकॉर्ड देखील आहे। जवळजवळ 10 माजी आमदार युबीटीचे हे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या संपर्कात आहेत। अनेक जिल्हा प्रमुख संपर्कात आहेत। काँग्रेसचे देखील अनेक जिल्हाध्यक्ष, अनेक माजी खासदार, माजी आमदार संपर्कात आहेत आणि येत्या 3 महिन्यात हे सगळे माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेमध्ये काम करायला सुरुवात करणार आहेत। त्यामुळे खरंच ठाकरे गट आणि काँग्रेस फुटणार का हे देखील पाहणं महत्त्वाचं। याशिवाय इतर काही राज्यभरातल्या राज्याच्या राजकारणासंदर्भातल्या मोठ्या बातम्या वेगवान स्वरूपात। सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पंढरपूर तहसील कार्यालयावर मोर्चा काढला जाणार आहे। शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात सकाळी 11 वाजता या मोर्चाला सुरुवात होईल। स्टेशन रोड मार्गे तहसील कार्यालयावरती हा मोर्चा धडक देईल।
वाल्मिक कराडचा पाय आणखी खोलात जाईल असा पुरावा समोर आलाय। संतोष देशमुख यांच्या हत्येचा संबंध आवादा कंपनीकडून मागण्यात आलेला खंडणीशी जोडला जातोय। 29 नोव्हेंबरला विष्णू चाटे आणि वाल्मिक कराड यांच्याकडून आवादा कंपनीकडून खंडणी मागण्यात आली। त्या दिवशी वाल्मिक कराड आणि विष्णू चाटे यांची भेट झाल्याचं सीसीटीव्ही फुटेजही समोर आलं। सरपंच हत्येप्रकरणी आणि खंडणी प्रकरणाशी आकाचा संबंध आहे। जे आरोप केले होते ते आता सिद्ध होत आहे। तर PSI पाटीलला देखील सहआरोपी करा ही मागणी धस यांनी केली आहे। खून करणारे आणि खंडणीचे आरोपी एकच आहे हा आरोप मनोज जरांगेंनी केलाय। गँग्स ऑफ परळीचा व्हिडिओ समोर आला आणि त्यानंतर जरांगेंची ही प्रतिक्रिया समोर आली। आरोपींना सांभाळणारा मंत्री कोण असा सवाल जरांगेंनी केलाय। बीडमधील पोलीस प्रशासन माफिया सगळे एकच आहे। गृह विभाग सत्ताधारी आमदारांना माहिती पुरवतोय ही टीका पटोलेंनी सरकारवर केली आहे। सीसीटीव्ही फुटेज समोर आल्यानंतर लोकप्रतिनिधींनी यावर ऍक्शन घेऊन पुढील तपास गतीने कसा होईल हे पाहावं अशी प्रतिक्रिया धनंजय देशमुखांनी दिली। या सर्वांची सखोल चौकशीची मागणी देखील त्यांनी केली आहे। वाल्मिक कराड सोबत कधीही फोनवर बोललेलो नाही। या प्रकरणाशी माझा काहीच संबंध नाही हे स्पष्टीकरण भाजपचे माजी नगरसेवक दत्ता खाडेंनी दिलं। कराडने त्यांच्या पत्नीच्या नावावर पुण्यात कोट्यवधी रुपयांची मालमत्ता खरेदी केली आहे आणि या व्यवहारात दत्ता खाडे यांनी मध्यस्थी केल्याचा संशय CIDला आहे। बीड जिल्ह्यातल्या 13 सरपंचांचं आणि 418 सदस्यांचं पद रद्द झालंय। जिल्हाधिकाऱ्यांनी ही कारवाई केली। ग्रामपंचायत निवडणुकीच्या राखीव जागांवर निवडून आल्यावर जातवैधता प्रमाणपत्र देणं बंधनकारक आहे। मात्र या सर्वांनी मुदतीच्या आत जातवैधता प्रमाणपत्र दिलंच नाही। यामुळे सदस्यपद हे रद्द करण्यात आलंय। सोमनाथ सूर्यवंशी आणि सरपंच देशमुखांना न्याय मिळण्यासाठी परभणी ते मुंबई लॉंग मार्च निघाला। हा लॉंग मार्च जालना जिल्ह्यातील मंठा शहरामध्ये दाखल झालाय। पुढील 4 दिवस जालना जिल्ह्यातून प्रवास करणार आहेत। दरम्यान आज जालन्यातील वाटूर फाटा या ठिकाणी लॉंग मार्च मुक्कामी असेल। दावोसमधल्या जागतिक आर्थिक परिषदेतून मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यात विक्रमी गुंतवणूक आणली आहे। दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांनी तब्बल 5 लाख कोटी रुपयांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षऱ्या केल्या। या विक्रमी गुंतवणुकीमुळे राज्यात 92,000 पेक्षा जास्त रोजगार निर्मिती होणार आहे। यात सर्वात मोठी गुंतवणूक JSW समूहानं केली आहे। विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच मनसेचे प्रमुख राज ठाकरे गुरुवारपासून पुन्हा एकदा मैदानात उतरत आहेत। नाशिक या ठिकाणी 3 दिवस मुक्कामी ते राहतील। या दौऱ्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकाऱ्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे। आगामी महापालिका निवडणुकीच्या संदर्भात राज ठाकरे कार्यकर्त्यांना सूचना करणार आहेत। राज्यात पालकमंत्री पदावरून सुरू असलेल्या वादावर माजी मंत्री छगन भुजबळांनी प्रतिक्रिया दिली। प्रत्येकाला वाटतं आमच्यावर अन्याय झाला त्याप्रमाणे ते नाराजी व्यक्त करतात। योग्य काय ते मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री ठरवतील। कुंभमेळ्याच्या दृष्टीने पालकमंत्रीपद अतिशय महत्त्वाचे ही प्रतिक्रिया भुजबळांनी दिली आहे। आपल्या वादग्रस्त विधानांमुळे आमदार जितेंद्र आव्हाड नेहमीच चर्चेत येतात। यावर आव्हाडांचे जुने सहकारी छगन भुजबळांनी सल्ला दिला। जितेंद्र आव्हाड अभ्यास वगैरे करतात ते खरं आहे, पण कुठले शब्द कधी वापरावे कसे वापरावे हे सगळं त्यांना माहीत नाही। त्यांची गडबड होते। स्पष्ट शब्दात बोललो तर त्यावरती वाद निर्माण होणार नाही हा सल्ला भुजबळांनी आव्हाडांना दिला। आर्थिक व्यवहारांसाठीच पालकमंत्री पदावरून दंगल सुरू आहे हा आरोप संजय राऊत यांनी केला। दिल्लीत सुद्धा दंगल करणाऱ्यांच्याच पाठीशी असा टोला राऊतांनी लगावला। पालकमंत्री पदाच्या निर्णयाला स्थगिती देणं म्हणजे लाचारी आहे असं सिद्ध होतं असं देखील यावेळेस त्यांनी म्हटलं आणि फडणवीसांवर निशाणा साधला। खासदार सुनील तटकरे यांनी संजय राऊतांवर निशाणा साधलाय। टायर वगैरे जाळण्याच्या घटनांमुळे संजय राऊत सारख्यांना संधी मिळते असं ते म्हणाले। सुनील तटकरे यांनी महाडमधील शिवसेनेच्या आंदोलनावर टीका केली आहे। पालकमंत्री पदावरून गोगावले समर्थकांनी मुंबई गोवा महामार्गावर टायर जाळत आंदोलन केलंय। पालकमंत्री पदावरून कोणीही नाराज नाही असं आशिष शेलार म्हणाले। पालकमंत्री पदाबाबत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आपापसात संवाद साधतात अशी माहिती सुद्धा आशिष शेलार यांनी दिली। पुढची बातमी एसटी महामंडळासाठी महत्त्वाची आहे, कारण एसटी महामंडळासाठी भाडे तत्वावर 1310 गाड्या या घेण्याची निविदा अखेर रद्द झालेली आहे। आता नव्यानं निविदा प्रक्रिया राबवण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले असल्याचं देखील बघायला मिळतंय। एकंदरीत एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाच्या कार्यकाळात हा निर्णय घेतला गेला होता।
त्यामुळे फडणवीसांनी हा निर्णय रद्द केल्यानं एकनाथ शिंदे यांनाच हा मोठा धक्का सध्या तरी मानला जातोय. एकंदरीत आपण जर बघितलं, निविदा प्रक्रियेत काही विशिष्ट ठेकेदारांवर मेहरबानी केली जाते असा ठपका आहे, तर एसटी महामंडळाला 2000 कोटींचा फटका बसण्याची शक्यता होती. त्यामुळे फडणवीसांनी हा निर्णय घेतला असल्याचंही कळतंय. एसटीसाठी भाडेतत्वावर 1310 गाड्या घेण्याची निविदा आता रद्द करण्यात आलेली आहे. निविदा प्रक्रियेत परस्पर बदल केल्याचा ठपका ठेवण्यात आलेला आहे. महामंडळाला 2000 कोटींचा फटका बसण्याची शक्यता होती. काही विशिष्ट ठेकेदारांवर मेहरबानी केली जाते असा देखील ठपका ठेवण्यात आलेला आहे. शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात हा निर्णय झालेला होता.